नागपूर येथील दोसर चौक या भागामध्ये आज जिलेटिन कांड्या जे डेटोनेटरसाठी वापरल्या जातात असे स्फोटके सापडले आहेत। आता बघू शकता हीच ते बिल्डिंग आहे ज्या जागेवरती हे स्फोटके सापडलेले होते। याच्यामध्ये बघण्यात आलं होतं की एका बोरीमध्ये हे 1 ते 2 महिन्यापासून ठेवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। पण याच्यामध्ये 50 डेटोनेटर हे जिवंत असल्याचे आणि त्याचे काही कनेक्टर आणि जिलेटिन कांड्या अशाही याच्यामध्ये सापडलेल्या आहे। परंतु तुम्हाला बघता येईल या जागेवरती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला, कारण की एक साईडने पाहायला 200 मीटरवरती राम मंदिर आणि त्याचबरोबर काही अंतरावरच 2 ते 3 किलोमीटरवरती संघ मुख्यालयही ह्याच परिसराच्या जवळपास असल्या कारणाने आणि त्याला बघता येईल का या जागेवरती तुमचा फॉरेन्सिक टीम आणि यासोबत जॉईंट सीपी रेड्डी साहेब ज्याच्या अधिकृत मध्ये हे येते मदने साहेब हे या जागेवरती आहे। परंतु एक बघण्यात येईल या जागेवरती असं काय घडणार होतं की जेणेकरून या जागेवरती एवढा मोठ्या प्रमाणात स्फोटक साठा आणण्यात आलेला होता, परंतु हा आणला कोणी आहे काय आणि कशासाठी हेही माहित नाही। कारण की समोरच तुम्ही पाहू शकता एक मोमीनपुरासारखा असा एक एरिया आहे ज्या जागेवरती एक काही प्रमाणाचे असे व्यक्ती राहून चुकलेले आहेत की ज्या जागेवरती यांनी हे अशा प्रकारे याच्या अगोदरही समोर आलेले आहेत। तर अशात आता बघता येईल का हे डेटोनेटर आले कुठनं होते आणि कशाच्या कामासाठी आणि कोणी इथे टाकले होते। असंच पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश चित्रमासह उद्गार न्यूज। या जो लांजेवार करके जो रहते हैं उनके जो घर के बैक साइड छोटा सा गार्डन है, जाकि रोड के बाजू में वहाँ लगभग 15 कार्टेज और 58 डिटोनेटर मिले हैं। जिस बैग में वो मिले थे उनके कहने के अनुसार वो बैग लास्ट 1.5 से 2 महीने से वो वहाँ पड़ी थी। और जब सुबह उनको ध्यान में आ गया कि जो बाहर आए थे दिखे उन्होंने, तो वहाँ कार्टेज दिखे, उन्होंने इन्फॉर्मेशन दे दी। अभी हमारे जो BDDS टीम है, पैसों की टीम है, APSL की टीम है, उनके हेल्प से वो सब कलेक्ट किया है और आगे जाके उसके ऊपर कायदेशीर कार्रवाई जो है, जो कहाँ रखना है वो मैगजीन में हम रोज पूरा सामान अलग अलग रखेंगे और जो है अभी जो प्रोसीजर चालू है हमारी आगे की कायदेशीर कार्रवाई की जाएगी। क्या क्या काम में आता है जो मिला है, चीजें क्या काम में आता है? नहीं, अभी जो वो जब तक हम उनका इन्वेस्टिगेशन नहीं करेंगे, जो एक्सपर्ट से हमको इन्फॉर्मेशन नहीं आएगा तब तक हम पता नहीं सकते। ह्याच्यामध्ये डिटोनेटर 50 डिटोनेटर आहेत, 8 कनेक्टर आहेत आणि 15 कार्टेज एक्सप्लोजिव्हचे कार्टेज आहेत आणि ते सध्या आम्ही APSL आणि BDDच्या मदतीने सर्व वेगवेगळे पॅकिंग केलेलं आहे आणि संबंधित कायदेशीर प्रोसिजर आम्ही पूर्ण करून देत आहोत। नहीं, वो अभी इन्वेस्टिगेशन की ये कब रखा है कैसे रखा है इन्वेस्टिगेशन के बाद पता चलेगा। थैंक यू।